मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाऊजची उंची 14.5 ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार उंची घेऊ शकता। इथे मी शोल्डर 6.5 इंच ठेवलेला आहे, जेवढं शोल्डर 6.5 इंच घेतलं तेवढंच मोंढा सुद्धा इथे मी 6.5 इंच ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे। इथे मी घडी 10 इंच ठेवली आणि 2 इंच आपल्याला कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवावं लागतं। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा तयार 3 आहे, तर मी 4 वरती मार्किंग करून घेते। ह्या बाजूला सुद्धा गळा रुंदी 2.5 इंच एक लाईन ओढून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येतो, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, एकदम सोपी पद्धत समजून सांगणार आहे। हे पहा, इथून आतमध्ये 1/2 इंच घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। 1/2 इंच लक्षात घ्यायचं आहे, इथे 1/2 इंच मार्किंग करून घेतलं। आता इथून वरून इथे खाली 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। इथून वरून लक्षात ठेवा, इथून 4.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं। इथून फक्त आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार हे पहा, एकदम सावकाश आणि हलक्या हाताने हे पहा, इथून सुरुवात करा। 1 इंच आपण मार्किंग करून घेतलं, तिथून अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता, इकडे घ्यायचा। एकदम सोपी पद्धत आहे। आता इथून हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला थोडासा आकार बाहेर आला तरी सुद्धा चालेल, म्हणजे आकार सुद्धा दिसायला असा व्यवस्थित दिसतो। इथे आपल्या गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित झालेला आहे, हे पहा। नंतर परत अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं तुमचा व्यवस्थित येऊन जाणार आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून झालेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम तुमचा असा व्यवस्थित येणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळ्याचा आकार द्यायचा आहे। व्यवस्थित मार्किंग करून घ्या, म्हणजे आकार सुद्धा द्यायला तुम्हाला एकदम असं सोपं जाईल। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली। आता इथे मी अशा पद्धतीने परत एकदा घडी करून घेते, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते। आता इथून सुद्धा तुम्ही एक मार्किंग 1.25 इंचावरती करून घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, बरोबर माझं इथे 1.25 इंच भरते। 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवायचं आहे। इथे बरोबर ह्याचा मध्य इथं करून घ्या। हे आपण वरून मार्किंग केलं का, त्याचा बरोबर इथून इथपर्यंतचा मध्य करून घ्या। इथून बरोबर 1.25 इंच इथे घ्या, म्हणजे आकार इथून तुम्हाला द्यायला असा सोपं पडणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। बरोबर माझं इथे 1.25 इंच भरलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही ह्याचा मध्य करून घ्या। वरून आपण इथून मार्किंग केलं, त्याचा बरोबर असं मध्य करून इथं 1.25 इंचचं मार्किंग करून घेऊन अशा पद्धतीने इथून तुम्ही आकार ह्या बाजूला देऊ शकता, म्हणजे आकार द्यायला सुद्धा तुम्हाला एकदम असं सोपं जाईल। हा ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे, त्याच्यावरती बरोबर अस्तरचा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे। ही आपली सुईची बाजू आहे, ते लक्षात ठेवा, व्यवस्थित ठेवून घ्या। आता इथे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती पिनं लावून घ्यायच्या आहेत, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो। हे पहा, अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही सुद्धा पिनं लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे डिझाईन आपल्याला इथून शिलाई करताना एकदम असं सोपं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हे अस्तर पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि इथे सुद्धा ही डिझाईन पूर्ण आकारमध्ये व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे। आता ह्या पूर्ण पिन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मधला कपडा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, हे पहा अशा पद्धतीने, आणि ही डिझाईन पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायची आहे।
हे मी पूर्ण सुईचं करून घेतलं. आता इथे हे पहा व्यवस्थित आकार करून घ्यायचा अशा पद्धतीने. ही सुद्धा बाजू म्हणजे तुमचा आकार सुद्धा दिसायला असा व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला एकदम कडेला ह्या आकारमध्ये व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आकार फक्त व्यवस्थित करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथला सुद्धा तुमचा आकार एकदम असा व्यवस्थित आला पाहिजे हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एकदम कडेला पूर्ण हे शिलाई करून तयार करून घ्यायचं. आता इथे सुद्धा एक पूर्ण शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता. व्यवस्थित आणि आकारामध्ये पूर्ण गळ्याला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ती लेस पूर्ण आपली पॅक होऊन जाणार आहे. आता इथे आपल्याला पाठीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे मी कपडा घेतलेला आहे 4 इंच आणि ह्या बाजूने सुद्धा 4 इंच बरोबर असा चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी थोडासा मोठा चौकोन कट करून घेतला 5 इंच आणि ह्या बाजूने सुद्धा 5 इंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला लटकन डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथून हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे छोटे छोटे चौकोन कट करून घेतलेले ते सुद्धा त्याच पद्धतीने अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण आणि एकदम कडेला अशा पद्धतीने आपल्याला हे शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पूर्ण मी तयार करून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक कपडा असेल एकदम व्यवस्थित आणि सावकाशमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं असं घडी करून घ्यायचं आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे. परत एकदा अशा पद्धतीने म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. पूर्ण व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे मी व्यवस्थित तयार करून घेतलं. आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवून घ्या आणि हे ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची आहे.
लटकन बनवण्यासाठी इथे तुम्ही 1 मीटर नॉड वापरायची आहे. बरोबर अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून घ्या. हे पहा, सुरुवातीला थोडंसं असं पॅक करून घेतलं तरी सुद्धा चालेल. जमत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. थोडंसं असं अशा पद्धतीने ठेवा आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने थोडीशी अशी घडी करून घ्यायची, म्हणजे ते दिसायला असं व्यवस्थित दिसतं. आता इथून आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे आपलं एक लटकन व्यवस्थित तयार झालेलं बघू शकता. इथे अशा पद्धतीने हे पहा, दुसरं सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा लटकन बनवून तयार झालेली आहेत. आता ही आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायची आहेत. लटकन लावण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे, समान अंतरावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे एकसारखे लागले जातात. हे अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं. इथे आपली पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती लटकन डिझाईन बनवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायची आहे बघू शकता. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा बनवून घ्यायचा आहे. त्याच गळ्यावरती तुम्ही अशा पद्धतीने लटकन डिझाईन नक्की बनवून बघायची. ब्लाऊजची उंची 13 इंच तयार होती. 1 इंच वाढून इथे मी 14 इंच तयार ठेवली. शिलाई मार्जिनच्या सहित पकडलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. इथे मी 5 वरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पाशी इथून द्या. हे पाशा पद्धतीने टोक आलं पाहिजे इथं, म्हणजे काय होतं दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. इथे मी बरोबर असा पानगळ्याचा आकार देऊन घेतला. हे पाशा पद्धतीने आता इथून वरून मी एक 4 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथून किंवा 3.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी वरून 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. दुसरा आकार द्यायचा आपल्याला इथे थोडासा. आता इथे मी थोडंसं अंतर ठेवते इथे आणि दुसरा आकार देऊन घेते. हे पहा, टोक आलं पाहिजे इथे थोडंसं, थोडं थोडं मार्किंग करत घ्या. खालून थोडंसं अर्धा इंच सोडून द्या. सोडून दिलं. हे अशा पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला बरोबर असा थोडासा डिझाईनमध्ये आकार द्यायचा आहे. परत नंतर दुसरा आकार देताना थोडं थोडं मार्किंग करत घ्या, म्हणजे काय होईल तुम्हाला आकार द्यायला एकदम असं सोपं पडेल. हे अशा पद्धतीने परत ह्याच्यावरती काय करायचं, थोडंसं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होईल आपला इथे आकार व्यवस्थित आहे का ते आपल्या लक्षात येईल. हे अशा पद्धतीने नंतर परत हा आकार हे ह्या बाजूला घ्यायचं आहे बरोबर. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे कॅनव्हास पेपर घेतला. आता इथे मी असा ठेवून घेतला. आता आपण आत्ताच मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर असं आकारामध्ये मार्किंग करून घ्या. हे इथून सुरुवात करायची आहे. आपण जसं जसं मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. ते अशा पद्धतीने आणि ह्या सुद्धा बाजूला बरोबर तसंच मार्किंग करून घ्या. जसा आकार आहे तसा आकार व्यवस्थित आहे का ते एकदा बघून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे आपला व्यवस्थित असा आकार देऊन झालेला आहे. आता इथे मी हा गळा कट करून घेते अशा पद्धतीने.
आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या अस्तर. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघायचं आहे, गुढी पडू देऊ नका. अस्तर जोडून झालं. आता पूर्ण कपडा इथे मी सुईचा करून घेते. पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्या. इथे मी पूर्ण गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेतला. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे मी पूर्ण गळा ह्याच पद्धतीने तयार करून घेते. व्यवस्थित झालेला आहे. आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घेते, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. आता इथे मी पाठीमागच्या सुद्धा बाजूचा अस्तर जोडून घेते. ही सुद्धा बाजू अस्तर पूर्ण जोडून घेतलं. आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता इथे बघू शकता, हा कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे. त्याच्याच बरोबर मापाचा इथे मी अस्तरचा कपडा सुद्धा काढून घेतला. आता इथे काय करा, थोडंसं सोडून द्या, 1 इंच सोडून द्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्या. 1 इंच सोडून द्या बाहेरच्या बाजूला, जास्तीचं थोडंसं, आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर त्या आकारामध्ये. हे अशा पद्धतीने, आणि ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर त्या आकारामध्ये इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, थोडंसं बाहेरच्या बाजूने. आता इथे मी थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घेते. इथे मी पूर्ण पिना लावून घेतलं. आता इथे बघू शकता, हा ब्लाऊज पीस मधला आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे. असं ठेवून घेते ह्याच्यावरती आणि ह्याच्याच आकारामध्ये बरोबर असं कट करून घेते. कट करून घेतलेला आहे, बघू शकता इथे. आता ह्याच्याच मापाचा बरोबर इथे मी अस्त्रचा कपडा कट करून घेते. असं ठेवलं, अस्त्रचा कपडा कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता इथे पिना काढून घेते. हे पहा, आता आपला हा गळा तयार झालेला आहे. असं ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती हा कपडा, अस्तर आहे, कॅनव्हास पेपर आहे, असं ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्या ह्या बाजूला. हे पहा, इथे मी असं ठेवून घेतलं, बघू शकता. आता इथे काय करायचं, पिना लावून घ्या. थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये, ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आकारामध्ये आपला आकारसुद्धा इथे व्यवस्थित आला पाहिजे, त्यानुसार थोडंसं बंद करून घेतलं. पिना काढून घेतल्या. आता इथे बघू शकता, थोडासा कट देऊन घ्या सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने.
आता थोडंसं अंतर ठेवायचं एवढं आणि व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आता सावकाशमध्ये एकदम छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण कट देऊन घेतले सावकाशमध्ये. आता हे मी पूर्ण पलटी करून घेते. पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला आणि थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे डिझाईनसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. इथे मी पूर्ण कपडा आतल्या बाजूला पलटी करून घेतला. आता इथे आपल्याला पूर्ण आकारामध्ये व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा व्यवस्थित आणि एकसारखं पकडा आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून झालेलं आहे. आता जेवढा बाहेरच्या बाजूचा थोडा थोडा कपडा शिल्लक आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाका. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा हा कपडा असाच ठेवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती ही पाठीची बाजू ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा कपडा सुद्धा बाजूला आपला शिल्लक राहतोय त्यासाठी हा कपडा आपण थोडासा जास्त कट करून घेतला होता. नंतर जर शिल्लक राहिले तर आपण कट करून टाकूया. आता इथे मी थोडे थोडे अंतरावरती पूर्ण पिना लावून घेते म्हणजे जोडून घ्यायला सोपं पडेल. त्यासाठी कपडा सरकत नाहीये म्हणूनसाठी तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला पूर्ण आकारामध्ये ही डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ही डिझाईन आपल्याला पूर्ण व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. थोडंसं बंद करून घेतलं. इथे मी पूर्ण पिना काढून घेतल्या. इथे आपण ही डिझाईन पूर्ण तयार करून घेतली. आता पाठीमागची बाजू थोडंसं अंतर ठेवून कपडा कट करून घ्या. सावकाशमध्ये थोडंसं अंतर ठेवून सावकाशमध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे मी थोडं थोडं अंतर ठेवून कपडा कट करून घेतला म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. वाटलंच तर काय करा डबल शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. थोडंसं अंतर ठेवून म्हणजे काय होईल हा सुद्धा कपडा तुमचा पूर्ण पॅक होऊन जाईल. ही पद्धत वापरा. आता इथे काय करायचं पूर्ण गळ्याला तुमच्या आवडीनुसार लेस वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला पूर्ण पानगळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडून टक्स मार्किंग करून घ्या आणि दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. एकसारखं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे म्हणजे गुढी पडत नाहीये. त्यासाठी पूर्ण बंद करून घ्या. कमरेच्या बाजूला व्यवस्थित झालेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्या म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित तयार झाल्या बघू शकता. इथे हे अशा पद्धतीने
आता इथे मी 3 इंचाची बरोबर अशी पट्टी कट करून घेते आणि उंचीला इथे 14.5 ठेवलेला आहे. आता एका लाईनीमध्ये ही पट्टी इथे मी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी कट करून झालेली आहे. आता इथे काय करायचं, एकदा घडी करून घ्या. एक बाजू बंद झाली पाहिजे आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची इथपर्यंत. आता ही पट्टी आपल्याला इथे पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेतली. पूर्ण पट्टी सुईची करून घेतली. आता ही बाजू घेते. हे पहा, एकदम थोड्या अंतरावरती अशा चुन्या टाकून घ्यायच्या. जवळजवळ टाकल्या तरी सुद्धा चालतील. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथे मी फुलाची डिझाईन बनवून घेतली. थोडीशी पूर्ण पॅक करून घेते. आता इथे आपण मध्यभागी मार्किंग केलं होतं ना, तिथे पूर्ण अशी जोडून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मणी जोडून घ्यायचे आहेत गोल आकारामध्ये, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. इथे मी बरोबर असे मध्यभागी ठेवून गोल आकारामध्ये मणी पूर्ण पॅक करून घेते. इथे मी गोल आकारामध्ये पूर्ण मणी पॅक करून घेतले, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतील. आता पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या आणि धागा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी एका लाईनीमध्ये पट्टी कट करून घेते. डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 2 पट्ट्या कट करून घेते. आता इथे बरोबर डबल कपडा आहे, त्रिकोणी घडी करून घ्यायची आणि अर्धगोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. 2 लटकन बनवण्यासाठी आपल्याला इथे हा कपडा लागणार आहे. एका लाईनीमध्ये करून घेते. अर्धगोल आकारामध्ये हा कपडा इथे मी कट करून घेतला. आता त्याच आकाराचा बरोबर इथे आपल्याला अस्तरचा कपडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. जेवढा लागतोय तेवढा इथे मी कट करून घेते. जेवढा पाहिजे तेवढाच कपडा इथे मी कट करून घेतला. आता कापडाची अशी घडी करून घ्या, म्हणजे पट्टीची घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. आता पूर्ण चुन्या टाकून घेते लटकन डिझाईन बनवण्यासाठी. इथे आपल्या छोटे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार ठेवले तरी सुद्धा चालतील. इथे मी पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेतल्या. आता ही पट्टी पूर्ण ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे. आता धागे निघू नये किंवा धागे दिसू नये म्हणून ह्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे लटकन तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. आणि पूर्ण जोडून घ्या. आता हे सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे अर्धगोल आकारामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण धागे आतल्या बाजूला जातात आणि एक शिलाई देऊन घ्या आणि जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा एक कट करून टाकायचा आहे. आता नॉट ठेवून घ्या बरोबर अशी मध्यभागी आणि लटकन तयार करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्या. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे नॉट सुद्धा आपली पूर्ण अशी बंद होऊन जाते त्यासाठी. आता हे सुईचं करून घ्यायचं आणि दुसरं सुद्धा लटकन आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे.
इथे मी दुसरं सुद्धा लटकन त्याच पद्धतीने तयार करून घेतलं. आता आपल्याला हे ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहेत. एकसारखं समान मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचे आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण पॅक करून घ्या. एक बाजू झालेली आहे. आता मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं लटकन पूर्ण पॅक करून घेते. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन पूर्ण पॅक करून झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे आपली ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. बघू शकता पटकन होणारी आणि सर्वात सोपी डिझाईन आहे. इथे आपण एक फूलसुद्धा तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण असे मणी जोडून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा बटन जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल, आवड्यानुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. कमी वेळात आणि पटकन होणारी डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवायची आहे. आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवून घ्यायची आहे. गोलच गळा मार्किंग केला होता. हा कॅनव्हास पेपर इथे मी घेतलेला आहे. अशी घडी करून घ्या. चमक्याची बाजू आतल्या बाजूला करायची नेहमी. हे असं पकडलं. ही आपली बंद बाजू आहे. ही सुद्धा आपली बंद बाजू आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. आता सर्वात आधी ज्या पद्धतीने इथे आपण आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी असा आकार देऊन घेतलेला आहे. सर्वात आधी त्या आकारावरती बरोबर असं गोल आकारामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडं थोडा आकार दिसतोय बघा. इथे मी त्या आकारावरती बरोबर असं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच जास्त घ्यायचं आपल्याला. इथे 1.5 इंच. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 1.5 इंचावरती खालीपर्यंत गोल आकारामध्ये 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे इथं काय होतं आपलं एकसारखं येऊन जातं, चुकत नाही त्यासाठी. हे पहा इथे मी असं मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूने ह्याच्यावरती परत आपल्याला इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. एकदम असं सोपं आहे. हे पहा असा इथे मी आकार देऊन घेतला. आता इथे सर्वात आधी काय करायचं आहे, मध्याचं एक मार्किंग करून घ्यायचं. वाटलं तर इथे सुद्धा एक मध्याचं मार्किंग असं करून घ्या. इथे सुद्धा वाटलं तर एक मध्याचं मार्किंग. आता हा कॅनव्हास पेपर आहे ना, सर्वात आधी इथे बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने इथे आपण आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला थोडं थोडं मार्किंग दिसतंय बघा. हे पहा तेच सेम मार्किंग आपल्याला ह्या बाजूला करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. एकदम सोपी डिझाईन आहे आणि पटकन होणारे आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. पहा असं मार्किंग मी करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवा किंवा असं थोडंसं कट मारून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा आपलं मध्य आहे. आता ही पट्टी इथून मधून मी कट करून घेते. हे पहा बघू शकता काठाची पट्टी मधून कट करून घेतली. आता ही अशी ठेवून घ्या. ह्याच्यावरती ही अशी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. ही आतली सुईची बाजू आहे. ही वरची उलट बाजू आहे. ही सुद्धा आपली उलट बाजू आहे. लक्षात ठेवायची. या आतली दोन्ही सुद्धा सुईच्या बाजू झाल्या पाहिजेत. त्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची इथे पूर्ण. आणि वाटलं तर दाबटीप सुद्धा टाकून घ्या. म्हणजे काय होतं पूर्ण पॅक होऊन जातं. जोडा आला तर त्या पद्धतीने घ्यावं लागतं. पट्टी जोडून झाली. ही आपली सुईची बाजू आहे. ही पहा ही आपली उलट बाजू आहे. आता ही चमकीची बाजू आहे आतली. लक्षात ठेवा. आपला मध्य वाटलं तर मध्य करून घ्या ह्याचं सुद्धा. हे पहा इथे शिलाई सुद्धा आहे आपली. हे पहा बरोबर असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे बरोबर मध्य आहे. लक्षात ठेवा. ह्याचा सुद्धा हा मध्य बरोबर असा मध्यावरती ठेवून घ्या. थोडंसं वरच्या बाजूला सोडून दिलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घेतलं मी. आता इथं काय करायचं, हे पहा ह्या बाजूला घेते. थोडंसं अंतर ठेवायचं ह्या बाजूला. एवढं अर्धा इंच तरी अंतर ठेवायचं. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. किंवा अंतर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा मग काय करायचं, थोडंसं बाहेरच्या बाजूने म्हणजे कॅनव्हास पेपरच्या अर्धा इंच बाहेरच्या बाजूने असं गोल आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. हे पहा अर्धा इंचाने बाहेर. हे पहा असं पकडून धरायचं. सरकलं नाही पाहिजे किंवा पेना लावून घ्या. हे पहा अर्धा इंचाने बाहेरच्या बाजूला इथे मी कट करून घेतलं. आता इथे काय करायचं, हे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे.
आता इथे आपल्याला थोड्या अंतरावरती सावकाशमध्ये घडी करायला सोपं जातं. हे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यावी लागते, म्हणजे आकार इथे आपला व्यवस्थित येतो. त्यासाठी आपण इथं थोडंसं सोडून देईल. आलं लक्षात? ही पद्धत नेहमी वापरत जा. आता इथे बघा थोडे द्यायच्या सावकाशमध्ये, जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही, कॅनव्हासच्या थोडंसं बाहेर. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. हे गोल आकारामध्ये. हे अशा पद्धतीने. हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं? हे असं घडी करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरोबर आकारामध्ये. इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघू शकता आकार सुद्धा इथे आपला परफेक्ट आणि व्यवस्थित आला पाहिजे. त्या पद्धतीने इथे पूर्ण गोल आकारामध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. ती आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. हे अशा पद्धतीने. तर सर्वात आधी पाठीची बाजू तयार करून घ्यायची. ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे अस्तर ठेवून घेतलं. सर्वात आधी इथे आपल्याला कमरेची बाजू तयार करून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने पलटी करून दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण अस्तर पलटी करून आतल्या बाजूला जोडून घेतलं. लक्षात ठेवा, ही आपली सुईची बाजू आहे. लक्षात ठेवायचं नेहमी जोडताना. आता इथे काय करायचं? जेवढा शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता इथे मध्य करून घ्या. आपण मगाची सुद्धा मार्किंग केलेलंच आहे, पण असं ठेवून बघा एकसारखं आहे का. हे एकसारखं आहे. मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता पाठीचे टक्स हे इथे दिलेले आहेत. कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. हे इथे सुद्धा मार्किंग आपलं असणार आहे, दोन्ही सुद्धा बाजूने. इथे सुद्धा आहे. मार्किंग करून ठेवा म्हणजे काय होतं, इथे आपलं चुकत नाही. त्यासाठी या बाजूला अर्धा, ह्या बाजूला अर्धा. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आणि हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. वाटलंच तर काय करा, मार्किंग करून ठेवा. बरोबर लाईन सुद्धा पडते. हे झालं बरोबर. आता इथे ना काय करा, एक शिलाई देऊन घ्या म्हणजे कपडा सरकत नाही इथलं सुद्धा आणि कॅनव्हास पेपर सरकणार नाही. एक शिलाई देऊन झाली. आता ही डिझाईन ठेवताना काय करायचं आहे, ही आपली सुईची बाजू आहे, आलं लक्षात. आणि ही आपली उलट बाजू आहे, आस्तरची बाजू म्हणजे, आलं लक्षात. आता ही सुद्धा आपली सुईची बाजू आहे आणि ही आपली उलट बाजू आहे, आलं लक्षात. आता ही सुईची बाजू ह्याच्यावरती म्हणजे ही उलट बाजू आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायची. हे अशा पद्धतीने ही सुईची बाजू लक्षात ठेवा, ह्याच्यावरती ठेवून घ्यायची. आणि हा आपला मध्य, हा आपला मध्य आहे, आलं लक्षात. हे मध्यावरती बरोबर आपला हा मध्य आला पाहिजे. वाटलंच तर काय करा, पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालेल, फक्त कपडा सरकला नाही पाहिजे. हे बरोबर हा सुद्धा आपला मध्य आला असं बघायचं. हे मार्किंग केलेलं मगाशी आपण. आता इथं काय करा, पिना लावून घ्या. थोडे अंतरावरती इथे पिना लावून घ्यायचे. सर्वात आधी इथे मध्यावरती एक पिन लावून घ्यायची. हे अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, इथे आपल्याला कपडा अजिबात सरकत नाहीये. आता इथे सुद्धा एक मध्यावरती पिन लावून घ्या आणि थोडे अंतरावरती पिना लावून घ्यायचे आहेत. ते मी पूर्ण पिना लावून घेतल्या म्हणजे आपला इथे कपडा सरकणार नाही त्यासाठी. आता इथे बघू शकता आपला गळ्याचा आकार आहे ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. इथपर्यंत, इथून इथपर्यंत. आता इथे पूर्ण पिना काढून घ्यायचे आहेत. आता हा कॅनव्हास पेपर हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. अर्धा इंच सोडू ना, हे आतल्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आणि कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने, कारण की तिथे आपल्याला छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत. त्यासाठी हे असं कट करून घ्यायचं व्यवस्थित आकारामध्ये. आता ह्याचा आपण इथे लटकनसाठी सुद्धा उपयोग करू शकतो. आता इथे थोड्या अंतरावरती असे कट देऊन घ्यायचे आहेत. सावकाशमध्ये, जास्त कट होऊ देऊ नका.
हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, पलटी करायला सोपं जातं. हे आपल्याला सुईच्या बाजूने काढायचं ना, म्हणूनसाठी. कपडा कसा ठेवला ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे आपण पूर्ण कट देऊन घेतली. आता इथं काय करायचं, हे पहा हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आणि ही आपण आत्ता कट दिले का ती बाजू ह्या बाजूला घ्यायची. हे पहा लक्षात ठेवा, ही बाजू ह्या बाजूला घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे ना काय करायचं, अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला सर्वात आधी फक्त हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आणि इथे एकदम कडेकडेला सर्वात आधी दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. आपण पूर्ण गळ्याला दाबटीप सुद्धा टाकून घेतली. आता ही बाजू घेते, ही म्हणजे आपली सुईची बाजू झाली. आता हा कपडा वरच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण वरच्या बाजूला घ्या. एकदम असं सोपं जातं. हे पहा कुठे गुढी सुद्धा पडणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो. आता इथं काय करायचं, हे पहा एकदम कडेला नाजूक मध्ये 2 नंबरची शिलाई वापरा. एकदम कडेला नाजूक मध्ये पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालं. बघू शकता ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे ह्या बाजूला तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाही त्यासाठी. आता इथे मी थोडीशी एक शिलाई देऊन घेते, एकदम कडेला, फक्त थोडीशी, म्हणजे कपडा सरकत नाही हा सुद्धा. आता इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची. हे पहा एकदम कडेला, फक्त गुढी पडू देऊ नका. व्यवस्थित झालं दोन्ही सुद्धा बाजू. इथे मी थोडासा साडीमधला कपडा वापरणार आहे. इथे मी 2-2 इंचाचे बरोबर असे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी हे पहा अशी त्रिकोणी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे त्या पद्धतीने. आणि इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथे सर्व तयार करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. इथे बरोबर आपल्याला त्रिकोणी अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता सर्व आपल्याला अशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये तयार करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे त्रिकोण जोडून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं. इथे सुद्धा अर्धा इंच सोडून द्यायचं. शोल्डर जोडण्यासाठी लागतं ना, त्यासाठी सोडून द्यायचं. आता हे त्रिकोण आपण तयार केलेले इथं ठेवून घ्यायचे. हे पहा त्याच्या खाली बरोबर इथून सुरुवात करा. हे पहा थोडे अंतरावरती जोडले तरी सुद्धा चालतील किंवा तुमच्या आवडीनुसार जोडू शकता. हे पहा अशा पद्धतीने ठेवून जोडले तरी सुद्धा चालतील. आवडीनुसार सुद्धा ठेवून जोडू शकता. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे पाठीच्या बाजूच्या दोन्ही सुद्धा टक्स टाकून घ्यायचे आहेत. ते मी दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स टाकून घेतले. आता बघू शकता हे अशा पद्धतीने
वरच्या बाजूला काय करायचं, एकदम असं कमी कमी करत घ्यायचं, म्हणजे ना तुमची इथे गुढी सुद्धा पडणार नाही, दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. बघू शकता ही सुद्धा बाजू व्यवस्थित आलेली आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी बरोबर 1 मीटर वाढ इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं नेहमी, दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखी होते म्हणजे त्यासाठी. मधून कट करून घेते, दोन्ही सुद्धा एकसारखं. आता लटकन बनवण्यासाठी हा मी गळ्याचाच कपडा इथे वापरते, ह्याला आपलं अस्तर सुद्धा आहे. आता सर्वात आधी इथे मधून कट करून घेते, ह्याच्यावरती ठेवून घेते. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता एक कोपरा पकडायचा, हे पहा हा कोपरा पकडते इथे मी. आता इथे काय करायचं, हे पहा थोडंसं असं अर्धा गोल त्या आकारमध्ये कट करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला लटकन तयार करून घ्यायच्यात. ही डिझाईन शिल्लक राहिली होती, ह्याचा आपण इथे वापर करूया. इथे आपले लटकन बनवून झाले. आता इथे काय करायचं, एकसारखं मार्किंग करून घ्या. हे पहा असं पकडायचं आणि एकसारखं मार्किंग करून घ्यायचं, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा एकसारखे लागले जातात त्यासाठी. आता दोन्ही सुद्धा लटकन जोडून घ्यायचे आहेत. आपले इथे दोन्ही सुद्धा बाजूला लटकन जोडून झाले. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचे आहेत. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.